आणि या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अरे बूम कुठं राहिलं तर माझा वरती राहिला वरती 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 आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वरती राहिला वरती वरती सन्माननीय राजेंद्रजी सोनवणे आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार सनी भाऊ दळवी, त्यानंतरचे 2 नंबरचे उमेदवार मंगेश भाऊ मावकर आणि ताई संदीप आंबोरे. लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर, रजनीकांत उर्फ बाबू येंदे, मुकेची परमार, वसुंधराताई नितीन दुर्गे, दीपकराव मालपोटे, गौरीताई मनोज लवकर, आरतीताई मारुतीराव तिकोने, जीवनभाऊ गायकवाड, भाग्यश्रीताई माधव जगताप, भरतभाऊ हरपुडे, अमृताताई अमोल ओंबळे, धनंजयजी काळोखे, प्रियंकाताई किशोर कोंडे, सोनालीताई संभाजी मराठे या सर्व उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले लोणावळा शहरातील सर्व माझे वडीलधारी, माझ्या माय भगिनी, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि सहकारी मित्रांनो, ऊन अधिकच झालंय. सकाळी 10:30 वाजता आपल्याला अर्ज भरण्याकरता मिरवणुकीने यायचं, परंतु प्रत्येक जण आपल्या भागात जाऊन प्रत्येकाला बरोबर जवळपास 11:30-12 वाजून गेले आणि संपूर्ण बाजारपेठ पाहिली तर जनसमुदायाने भरलेली बाजारपेठ माझ्याही निवडणुकीला पाहायला मिळाली नाही. एवढी मोठी संख्या आज मला पाहायला मिळाली. एवढं प्रेम या लोणावळा शहरातले मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावरती करतायत. कुठल्याही भविष्यवाद्याला देखील आता सांगण्याची गरज नाही की राजेंद्र भाऊ सोनवणे हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आता होणार आहे. ही निवडणूक सुनील शेळकेची नाहीये. ही निवडणूक लोणावळा शहरातल्या विकास कामांना गती देणारी आहे. इथल्या वाड्यापाड्यावरती किंवा वेगवेगळ्या वस्तीवरती राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे. इथल्या पर्यटनाला चालना देणारी निवडणूक आहे. इथली निवडणूक होत असताना ही भ्रष्टाचार मुक्त करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मागील महिनाभरापासून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना आव्हान केलं. आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, प्रत्येकाला आव्हान केलं की आपण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरे जाऊ. आणि तुम्हाला जागा किती, मला जागा किती यावरती वाद न करता कोण व्यक्ती चांगलं काम करणार आहे, कोण व्यक्ती समाजाच्या सुखात दुःखात उभा राहणार आहे, अशा व्यक्तींना आपण उमेदवारी देऊ आणि या नगरपालिकेमध्ये एक हाती आपण सर्वजण काम करण्याची संधी देखील दिली पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही 2 पाऊल पुढे आलो. नंतर ना काही मंडळींनी सांगितलं नाही आम्ही आमच्या पक्षावरती चिन्हावरती लढणार आहोत. त्यातून आम्ही 2 पाऊल नंतर माघारी गेलो की शेवटी ज्याला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपला आपला पक्ष घेऊन जर लढत असतील तर तो त्यांनी अधिकारानं पुढे आलं पाहिजे. आणि या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून राज्यात आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार जर चांगल्या पद्धतीने पुढे जात असेल तर आपण स्थानिक पातळीवरती देखील महायुती म्हणून पुढे जाऊ. यावरती सुरुवात झाली तळेगाव दाभाडे शहरामध्ये आणि तिथून ही सगळी सुरुवात होत असताना फक्त शहराचा विचार का करायचा. मग तळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने सांगायचं तुम्ही तुमचं कमळ बाजूला ठेवा, मी माझ्या कार्यकर्त्याला सांगेन आपलं घड्याळ बाजूला ठेवू.
आणि एकत्रितपणाने या निवडणुकीला पुढे गेलं तर एक सामाजिक सलोखा आपला अनेकांना तो संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष करण्याची देखील कुणावरती वेळ येणार नाही. आपण विनंती केली त्यातून मार्ग निघाला की नाही तुम्ही तुमचं घराध्यक्ष तळेगावचा कमळ चिन्हावरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करणार असेल तर माझी देखील माफक अपेक्षा होती. तर तळेगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरचा करत असेल तर लोणावळ्याचा देखील नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण केला पाहिजे. संमती दिली की ही आघाडी किंवा युती होताना आपण चिन्हावरती जाऊ आणि जर आपली चार भिंतीच्या संमती झाली आणि ही संमती फक्त मुख्यमंत्र्यांपुढे नेऊन मांडायचं, त्यांना सांगायचं 12 जागा 10 जागा 11 जागा जे काय ते त्यांच्या पुढे मांडायचं. आम्ही फक्त 2 मुद्द्यावरती मुख्यमंत्री मोदयांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की भाऊ आपण मला कमळ चिन्ह घ्या हे मंडळी म्हणतायत. त्यांनी सांगितलं सुनील तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये आजपर्यंत प्रत्येक जण कमळ चिन्हावरती लढला निवडून आलाय आणि तूही त्यात होता. म्हणलं परंतु आता भाऊ परिस्थिती वेगळी आहे. काही असू दे परंतु कमळ चिन्ह गोठवणं हे माझ्यासारख्याला योग्य वाटत नाही किंवा तो संदेश महाराष्ट्रात चांगला जाणार नाही. त्यावरती मी त्यांना होकार दिला आणि तिथे सांगितलं भाऊ जर तळेगावला आपण कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष करत असाल तर लोणावळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आपण केला पाहिजे. हो 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 2.5 वर्षाकरता आपण राष्ट्रवादीचा पुन्हा नगराध्यक्ष तळेगाव मध्ये करतोय आणि त्याच पद्धतीने मी देखील भाऊ पुढच्या 2.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचा उमेदवार नगरपालिकेमध्ये लोणावळा शहरात देखील करील ही जबाबदारी घेतो. त्यांनी समोर आलेल्या स्वयंघोषित नेते का कुणी ठरवलेले नेते मला माहित नाही, ते नेते म्हणून तिथे आले, त्यांनी होकार दिला ठीक आहे काही हरकत नाही करा. फडणवीस साहेबांनी सांगितलं हा प्रस्ताव योग्य आहे तो मान्य करा आणि तुम्ही पुढे चाला. मग तिथंच नाही म्हणून सांगायचं, तिथंच काय आहे ते स्पष्ट करायचं. तिथं मात्र एक शब्द ते बोलले होते की मी थोडीशी चर्चा करतो. मला चर्चा करू नका इथंच काय तो प्रश्न संपवा म्हणजे मलाही बाकीच्यांना उत्तर देताना सोपं पडेल. तिथे त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली. 12 जागा 10 जागा यावरती देखील सांगितलं मावशी तू सावलीत बस मावशी तिला खुर्ची देण्याचा बसायला उन्हात बसून तिथेही सांगितलं साहेब म्हणलं हे एका जागेकरता माझ्याशी भांडतात मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय. फडणवीस साहेबांनी सांगितलं त्या 11 जागा करा सुनीलचा ऐकायचा विषय संपला. एवढी स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानंतर संध्याकाळी येताना बगल बच्चे कोण आहेत मला माहिती आहे मला त्यांची नावं ऐकायची नाही. त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली. त्यांचं काय झालं मला माहित नाही, त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलटूराम मामानं पलटी मारली. म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही. अरे मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता. इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिलाय तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवली आणि तिकडून मंजूर होऊन येईल हेही तुम्ही सांगता. तुमच्यातच नक्की काय गोड बांगाला हे आता कुणाला सांगण्याची गरज नाही. आणि मग तळेगाव मधली भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो. मी लोणावळ्यातनं तळेगावला जासपर्यंत जवळपास 28 उमेदवारांची यादी तयार केली. भारतीय जनता पक्षातली लाईन लागली होती प्रवेश करायला. तसं त्यांना कळालं की आपली तळेगाव मध्ये धुळधार होणार आहे. लगेच नाही नाही आपली युती तुडायची नाही आपल्याला तोडायची नाही. रातभर कुटाळी केली आणि काल संध्याकाळी
भारतीय जनता पक्षातल्या प्रमुख व्यक्तीने देखील सांगितलं. कालची पत्रकार परिषद कुणी कुणी पाहिली मला माहित नाही, त्यात त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे जायला हरकत नाही. सुनील शेळकेला खोटं बोलण्याकरता या लोहा शहरातल्या नागरिकांनी 18,000 मताची आघाडी दिलेली नाही. आणि शहरी पोलीस स्टेशन करता 24 कोटी रुपये आणले. पोलीस स्टेशन उभे आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिकेला फंड दिलाय 20 कोटी 60 लाख. मनसे स्ट्रीट लाईटचे पोल बसवलेत, त्या पोल करता आणि आतल्या पोल करता आणि इतर काही छोटे मोठे पुलांची कामं केली. त्यामध्ये तुंगारलीचा अंबरवाडीतला असलेला छोटा पूल असेल, वलवंता छोटासा पूल असेल, नंगरवाडीचा पूल असेल, गोड व्हॅलीबागचा पूल असेल, अशा सगळ्या कामांकरता 15 कोटी 13 लाख रुपये दिले. माझ्या मावशीला आणि त्या कुमुला सांगतो, मुशी गावाला मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत त्यांचा स्वतःचा सिटी सर्वे झाला नाही. तो सिटी सर्वे आपण करून दिला. मागच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 390 कोटी 3 लाख रुपये या शहराकरता आणले. आणि या शहरानं सुनील शेळकेवरती प्रेम केले म्हणून कामाकरता पळतोय. मी कुणा उपकार करत नाही. आणि कुणी जर म्हणत असेल सुनील शेळकेनं काय केलं की या द्या पगी लावला असेल कुणी, तो त्या सुनील शेळकेनं लावला, ते कुणा सांगण्याची आवश्यकता नाही. भाजी मंडईचा विषय, अहो नगरपालिकेत पुढे दुपारी इथंच, संध्याकाळी इथंच, सकाळी बी इथंच, सकाळी नाश्त्याला बी इथंच, दुपारी जेवायला बी इथंच आणि संध्याकाळी वेळ मिळाला जेवताना जमीन निघून जातात. अख्ख्या 14-16 तासामधले 5 तास नगरपालिकेत बसतात, पण नगरपालिकेच्या समोरची यांना भाजी मंडई करता आली नाही. आणि यांनी विकास केला सांगतात. भाजी मंडई जाऊ द्या, समजा 5-10 कोटीचा मोठा प्रोजेक्ट आहे. किमान बाजारपेठेतल्या स्ट्रीट लाईटच्या ज्या ओव्हरहेड तार आहेत, ज्या केबल आहेत, त्या सुद्धा यांना अंडरग्राऊंड करता आले नाही. आणि हे सांगतात आम्ही विकास केला. आम्ही स्वच्छ संरक्षण मध्ये देशात 2रा नंबर आणला, 3रा नंबर आणला. तुम्ही नसताना सुद्धा नंबर आला. आणि तो कसा नंबर आला हे जर मी सांगितलं तर मिळालेले बक्षीस घेऊन जातील. त्यामुळे ते बक्षीस मला पाठवायचं नाही म्हणून कसा नंबर आला तो आला. पण तुमची टुमकी लावू नका, नाहीतर मला तो नंबर कसा आला मी पुरावे निश्चित येईल. शेवटी माझ्या शहराची बदनामी मला राजकारण करून करायची नाही म्हणून मी गप्प आहे. आणि आपल्याला जर चांगली कामं करायची असतील तर आपल्याला अडचणी कुठल्या, ज्या वेळेला एकत्रित बसत होतो, ज्या वेळेला आम्ही चर्चा करत होतो मुंबईला मावशीला आणि कुमू शेठ, ज्या वेळेला पीव्हीजी कंपनीनं 11 कोटी रुपयाचं कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि शहरातल्या अनेक मंडळी सांगायला आले की जिथे कचऱ्याचं काम 6-7 कोटी रुपयात होतं ते 11 कोटीवरती नेले. हे काम तुम्ही होऊन देऊ नका. मी त्यावरती दोघा मंडळींना सांगितलं शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचा मेसेज जाईल, फक्त कमी केलं आणि ते काम तेवढ्याला दिलं. यांनी जवळजवळ 10-12% हाणलं. कुणी किती टक्के खाल्ले मी हिशोब देईल. अविनाश कुठे ढमडरे कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे यादी आहे ना भाऊ. मी अजून 8 दिवस गप्प बसणार आहे. 8 दिवसानंतर कुठे कुठे यांचे बंगले आहेत, कुठे कुठे यांचे हॉटेल आहेत. अरे ज्यांचा व्यवसाय काही नाही त्यांचे लोणावळ्यात जर नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक झाल्यावर बंगले होतात. मला 5 वर्षात बंगला घेता नाही आला लोणावळ्यात. यांचा हे कुणाच्या जीवावरती होतात हे लोणावळ्याकरांना देखील तुम्ही जाहीरपणाने सांगितलं पाहिजे की आमचा व्यवसाय काय आहे आणि आम्ही कशाच्या हिमतीवरती कमवतो, कशाच्या हिमतीवरती मोठं होतो. मला माहिती आहे, आठवतंय मी सुरेखा मावशीच्या घरी जायचो त्यावेळेला त्यांचे मिस्टर ते टायपिंगचं काम करायचे, बरोबर ना. मग टायपिंग वरती जर 2 बंगले 2 हॉटेल होत असतील तर मी पण टायपिंग वर होणार आता.
म्हणाली तिच्याकडं कमीत कमी 150-200 तोळे सोने, तू घे तिच्याकडून, तू घाल, मला नको सांगू बाबा, मला त्याच्यात जायचंच नाही. शेवटी कुणाचं किती संपत्ती आहे काढायची नाही, पण तुम्ही माझ्यावरती शिंतोडे उडू नका. खोटं बोलतो, फसवतो. विशाल भाऊ पाडळे, माफ करा, तुम्ही तर आहात. काल माझी पत्रकार परिषद झाली, मी तुम्हाला ऑफलाईन विचार म्हणलं युती तर तुटली किंवा त्यांनी आमचा प्रस्ताव फेटाळला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला निर्णय त्यांनी फेटाळून लावला. समोरचा उमेदवार कोण आहे की या माजी मंत्री बाळाभाऊने हा प्रस्ताव